हाय नमस्कार. तर चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपलं काय तुम्हाला माहिती आहे, घरचंच ब्लॉग असतात. गेलं तर कधी हौसाने बाहेरचा एखादा बळच लाज काज काढायचा आहे की नाही. तर मला हे सांगायचं होतं की काही संग येत नाही. कितीही धन दौलत कमवली तरी पण खाली सोडून जायचं आहे का नाही. आता हे उदाहरण मी का देते, मगाशी गप्पा मारत बसले होते म्हाताऱ्या बायांसोबत. असंच नवीन जुना विषय निघाला. त्यावेळेस पहिलं 5 पैसे का 1 पैसा होता ना, त्यातच खुश होती माणसं. एवढी भांडी नव्हती. मडक्या असतात का त्याला, त्यात भाज्या करायच्या, त्याच्यात माटगं करायचं. माटगं म्हणजे मला पण माहीत नाही, पण ते हुलग्याचं म्हणतात. परत भाजी पहिली तेच माणूस टेस्ट लागायचे. पहिला घोळाची भाजी, चिगळाची भाजी, आंबाड्याची भाजी. आता एवढी तरी आंबाड्याची भाजी कोण खात आहे का? नाही का नाही खात. पहिल्या ही भाज्यात जास्त आणि हातावरल्या भाकरी होत्या पहिल्या. ती भाकर काय म्हणायची, विठ्ठल विठ्ठल. हातावरली भाकरी आणि लय मोठ्या पण नव्हत्या, छोट्याशाच होत्या हात्या एवढे. ते हातावर घ्यायची आणि त्याच्यावर भाजी जास्त आणि भाकर कमी, तेवढ्यातच माणसाचं पोट भरायचं. 1 पै 2 पै तर पहिले म्हणायचे. घेऊन तर गेलं तर 2 पिशव्या बाजार यायचं. आता 1000 नव्हे 2000 तरी घेऊन गेलं तरी पण 2 पिशव्यात माल दिसत नाही. म्हणजे पहिला काळामध्ये त्या पांढऱ्या होत्या जणू माणसांना, शर्टांना, कोपऱ्यांना, डोक्यात नसायच्या एवढ्या, पण कपड्यांनाच असायच्या. पण ते पांढऱ्या होत्या म्हणून त्यांचा काळ किती भारी होता. आता काळ आहे, म्हणजे काळ्या आहे त्या, तर काळच आहे महाग आहे का नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की आता काळे आहे तर माणसांच्या मागं काळ लागला. किती पण खा, किती पण काय करा, तेवढं संग येते. हे बोलणं सगळं संग येतं आहे, काही संग येत नाही. कितीही कमवलं तरी खालीच ठेवून जायचं या. आणि राहिला विषय, जर माणूस म्हणतात ना, मेलं तर माणसाचं महागं नाव निघावा, अशा गोष्टी करावा आहे का नाही. म्हणजे माणूस तरी गेलं तरी त्या माणसाचं निदान 10 दिवस तरी विषय निघावा की बाबा ते असं होतं, ते तसं होता, किती भारी बोलायचा, आमकन फालानं बेसताना हाय की नाही. आता माणूस मेला 3 दिवस रडतंय आणि 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी तर मटण आणून शिजवून खाते ते. म्हणजे माणूस जायची वाट बघायची. जात आहे ते माणूस, राहतात त्या आठवणी. असं तरी बोलत बसला आपण कुठं तरी पण विषय निघला तर कुठं माणूस पसरतोय. म्हणजे बोलणं आपण हे बोलायला लागलं तर दुसरीकडेच ती विषय वळतो का नाही. मग काही सांगा येत नाही हो. कितीही तुम्ही कमवा, माणसं काय विचारतात, तुमची प्रॉपर्टी किती आहे हे विचारत नाहीत, तुम्हाला लेकरं किती आहेत हे विचारतात. तीच मोठी प्रॉपर्टी आहे म्हणायचं आणि चालायचं. कारण आताची दुनिया कशी आहे, तुम्हाला किती लेकरं आहेत, हा 2 आहेत, तीच आपलं अभिमान असतो, प्रॉपर्टी असते. आणि प्रॉपर्टी विचारत नाहीत की तुम्हाला एवढं आहे तेवढं आहे ना, आमकन फलन. त्याचा काहीच उपयोग नसतोय. असतोय का सांगा तुम्ही. म्हणजे विषय निघाला. मी मगाशी त्यांना म्हटलं, आता हो का, एक म्हातारी आमच्यातली इथं यायची, बोलायची, चालायची, पण तिला अचानकच काय झालं, तिला अचानकच प्यालेलाचा झटका आला. आता ती तिच्या पायाने चलत होती, येत होती, बोलत होती, तिचं ती स्वयंपाक करून खात होती. म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी ती करत होती. आता तिला एक माणूस स्पेशल लागलच का नाही, खायला, चारायला. असं माणसाची आताची दुखणी अशी आहे, ती घडीचा माणसाचा भरोसा नाही. पाण्याच्या बुडबुड्यासारखा माणसाचं जीवन झालाय का नाही सांगा. म्हणून 4 गोष्ट चांगली बोला, तोंडाने गोड बोला, ते संग येतं, काही संग येत नाही. निदान हो का, मेल्यावर तर कुणी पण त्या दगडाला निवत दाखवते, 5 पकवान आणतंय, हे खा वाटत, ते खा वाटत, हे खा वाटत होतं म्हणते ती का नाही. अरे जिवंतपणी कोरडा हात नका घालू, पण 2 घास प्रेमाने दिलं ना तर ती मन शांतता होतं माणसाचं, होतं का नाही. आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर
आशीर्वाद लय महत्त्वाचा असतो या. त्या आशीर्वादाने भविष्यात काय होईल सांगता येत नाही. देवा समान आशीर्वाद असतो आईबापांचा, जे म्हणजे वयस्कर माणसांचा. कुणाचा आईबापाचा सोडा, आईबापा पण धरा, पण बाकीचे म्हातारी माणसं ती त्यांचा आशीर्वाद घेतला तर लाख मोलाचा असतो. काहीच कुठंच कमी पडत नाही. कितीही देवधर्म केलं, कितीतरी काय केलं तर शेवटी आईबापाच्या पाया पडावंच लागतं. तिथं देवाचं दर्शन घडतंय. असं एक म्हणजे त्या बाया का बोलत होत्या, म्हणून मला असं वाटलं की मी त्याच्यावरती हेडव बनवावा, म्हणून मी बनवला. असं काय नाही की तुम्ही म्हणसान ताई तो असे काय आता बोलायला लागले, तसं नाही. तसं माझ्या बानूचं जीवन आहे. म्हणजे उदाहरण माझ्या बानवून घ्या की तिला खाता येत नाही, पिता येत नाही, तिला चालता येत नाही, पण तिचा आत्मा असा म्हणत असेल का ना मी चालावं, मी बोलावं. आता ती आम्हाला बघती, ही का बरं असे चालतात, मी का बरं, म्हणजे तिचा आत्मा तिला बोलत असेल का नाही. मग विचार करा, ती एक देवा समान माणूस आहे. तिचं तरी कुणीतरी म्हणजे आता जेवढ्या जणांनी मदत केली तेवढ्या जणांचं बाणूचं मनामधनं आशीर्वाद निघतच असेल. आता मी तिच्यापाशी बोलते म्हणल्यावर मी हेडव तुझ्यापाशी का बोलते, बडबड करते, ती माझ्या तोंडाकडं बघते, हालते ती बघते, असं म्हणून तिच्यापाशी जास्त बडबड करावं लागते. असं असतं हो ते. तर चला, लय झालं बोल बच्चन. पण हा खरं आहे का नाही तेवढं मला सांगायला विसरू नका. हा खरं असलं तर नक्कीच या हेडवसाठी तर निदान कम से कम लाईक करत जावं, शेअर करत जावं. तसं आपली इंस्टा आय डी भरपूर पळायला लागली पुढं, पण यूट्यूब आय डी पण पळवा तशीच पुढं, फेसबुक पण पळवा तसंच. एक लाईक काय होतं, फुकट एक लाईक आहे, एक लाईक करत जावा. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. नक्की माझ्यासोबत बोला तुम्ही. मी काय घमंड नाही करत, हाय त्याच्यात खुश आहे. आणि भविष्यात माझं चांगलं झालं ना तर सगळ्यात जास्त आधी तुमचा माझा मागं आशीर्वाद आहे, म्हणून मी चांगले झाले. म्हणून माझं पाऊल या पाऊलातनं मोठं पाऊल मोठंच होईल का नाही सांगा. मी मरेपर्यंत का नाही माझा आत्मा कधीच तुम्हाला विसरायचा नाही. पण कमीत कमी तुम्ही एक लाईक करा आणि बाणूचा आशीर्वाद घ्यायला नक्कीच विसरू नका. तर चला, बाय.